समाजाला किती भावनिक करायचं आणि समाजासमोर किती नौटंकी करायची हे शिकायचं असेल तर फक्त मनोज जरांगे याच्याकडून. कारण की आज उन्हामध्ये बसायचं म्हणजे समाजाला वेड्यात काढायचं, समाजाला भावनिक करायचं आणि तिथं गोळा करण्याचा हा केविलवाना प्रयत्न आहे. सगळ्या महाराष्ट्रातील गोरगरीब मराठ्यांना सगळ्याला माहीत झालंय मनोज जरांगे हा सेटलमेंट योद्धा आहे आणि हे सगळं सेटलमेंट करण्यासाठी चाललेला खटाटोपे, बाकी काही नाही. गोरगरीब मराठ्यांना काय मिळालं, गेल्या अनेक दिवसापासून ते आरक्षणाच्या मुद्द्यावर उपोषण वाशीला जाऊन आला, मुंबईला आझाद मैदानावरून जाऊन आला. त्यांनी काय दिलं? ते फक्त सेटलमेंट मिळाले. त्याच्या कार्यकर्त्याला 1300-1350 कोटीचे कामं मिळवून दिले आणि त्याच्यामध्ये याची पार्टनरशिप आहे त्यासाठी. आणि आता पुन्हा काय झालंय, मराठा उपसमिती बरखास्त करा म्हणतोय. मराठा उपसमिती बरखास्त करा म्हणजे काय? विखे पाटील आता 1300-1350, विखे पाटलांनी माझ्या मते 900-950 कोटीचं काम दिलं, काही दुसऱ्या मंत्र्यांची टोटल 1300-1350 कोटी. मग विखे पाटलांनी आता 900-950 कोटीचं काम दिल्याच्या नंतर पुन्हा मागत असतील ते देणार कुठून? मग आता पुन्हा काहीतरी दुसरा उपसमितीचा अध्यक्ष बनवायचा आणि त्याच्याकडून पुन्हा पैसे मिळवायचे, त्याच्याकडून गुत्तेदारीचे कामं मिळवायचे आणि स्वतःचं घर भरवण्यासाठी हे चाललेला खटाटोप आहे, बाकी काहीही नाही. जरांगे कितीही उपोषण केले, किती आंदोलन केले, उन्हात केले, त्यांनी खरं तर कपडे काढून उन्हात बसावं आमची अशी मागणी आहे. कारण की याला एसी शिवाय करमत नाही, एसी शिवाय हा बसत नाही आणि हा म्हणतो मी उन्हात बसवतोय. सावलीत बसून कूलर लावून एसी लावून अगदी दुसऱ्या तिसऱ्या दिवशी सलाईन घेणारा सलाईन योद्धा, हा मॅनेज असणारा योद्धा आणि खोके घेणारा योद्धा हा खोटं बोलतोय आणि कुठेतरी समाजाला भावनिक साथ घालण्याचा केविलवाना प्रयत्न आहे. परंतु त्यांच्या समाजाने त्याच्यातून काय बोध घ्यायचा तो समाजाचा प्रश्न आहे, त्या आपण त्याच्यावर बोलणं योग्य नाही.